रोहित पवार मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल. व्हीएसआर कंपनीसह मालकावर गुन्हा दाखल करण्याची करणार मागणी. व्हीएसआर कंपनीच्या मालकावर तात्काळ गुन्हा दाखल करा. 5 नाही तर सर्व विमानं तातडीनं थांबवा. रोहित पवार यांची मागणी. 28 जानेवारीलाच डीजीसीएचा अहवाल आला, मात्र तेव्हाच व्हीएसआरला क्लीन चिट देण्याचा पहिला प्रयत्न झाला. नागरी उड्डाण मंत्र्यांनीही पाठराखण केली. रोहित पवारांचा पुन्हा एकदा गंभीर आरोप. प्रत्येक विमानाचं सेफ्टी ऑडिट झालं पाहिजे, तसंच कंपन्या नियम आणि कायद्यांप्रमाणे चालणं गरजेचं. अजितदादांच्या विमान अपघाताच्या मुद्द्यावरून खासदार सुप्रिया सुळेंची मागणी. खासगी सावकारांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी राज्यातील तब्बल 19 शेतकऱ्यांनी विकल्या किडन्या. गृह विभागाने विधानसभेत दिली धक्कादायक माहिती. प्रशासक राज संपल्यानंतर आज सादर होणार मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प. महायुती सरकारकडून मुंबईकरांना कोणतं गिफ्ट मिळणार हे पाहणं महत्त्वाचं. मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचा 4,284 कोटींचा अर्थसंकल्प सादर. शाळांच्या उन्नतीकरणावरती आणि पायाभूत सुविधांवरती विशेष भर. भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीत राज्यसभा उमेदवारांसंदर्भात खलबतं. विनोद तावडे, आठवले, रावसाहेब दानवेंसह प्रीतम मुंडेंचं नाव चर्चेत. बैठकीतील प्रस्ताव दिल्लीला पाठवणार. वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 मराठीला माहिती. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मवियाची आज बैठक होण्याची शक्यता. शरद पवारांच्या नावाची जोरदार चर्चा. बैठकीत प्राथमिक चर्चा केली जाणार असल्याची माहिती. मालेगाव महानगरपालिकेत सामूहिक नमाज पठण. विद्युत विभागाच्या हॉलमध्ये आंदोलकांचं सामूहिक नमाज पठण. व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल. मुंबईतील मालाडमध्ये नागरिकांच्या जीवाची खेळ. फळ विक्रेता फळांवर चक्क उंदीर मारण्याचं औषध लावत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर. स्थानिकांकडून कठोर कारवाईची मागणी. रायगडच्या रोह्यात तरुणाचा ग्रामस्थांवरती चाकू हल्ला. मोटरसायकल हळू चालवायला सांगितल्याच्या रागातून हाणामारी. हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद. दुपारच्या बातम्यांमध्ये सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी अमित गद्रे. पहिली मोठी बातमी समोर येते ती म्हणजे खासगी सावकारांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी राज्यातील तब्बल 19 शेतकऱ्यांनी आपली किडनी विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. खासगी सावकारांच्या कर्जामुळे राज्यातील शेतकऱ्यांवरती किती भीषण परिस्थिती ओढावली आहे याचं हे वास्तव आहे. तर गृह विभागाने महाराष्ट्र विधानसभेत लेखी उत्तर देताना ही माहिती दिलेली आहे. ही माहिती समोर येताच सभागृहामध्ये खळबळ उडाली. शेतकरी कर्जाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झालेली आहे. गृह विभागाच्या माहितीनुसार ही कारणं प्रामुख्याने चंद्रपूर असेल, सोलापूर असेल आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये या घटना घडत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत, भाजप आमदार अतुल भातखळकर आणि उमरखेडचे आमदार संजय मेश्राम यांच्यासह अनेक सदस्यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना गृह विभागाने ही माहिती दिलेली आहे. सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांमध्ये सावकारांच्या कर्जासाठी शेतकऱ्यांना किडनी विकावी लागत असल्याच्या तक्रारी, तसंच या माध्यमातून आंतरराज्य आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती मानवी अवयव तस्करीचा रॅकेट कार्यरत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलेला होता. यावरती उत्तर देताना गृह विभागाने तपासात काही गंभीर बाबी समोर आल्याचं देखील मान्य केलंय. 19 किडन्या 19 किडन्या विकल्या गेल्या शेतकऱ्यांनी. पण यांच्यावर ज्या कलमा लावल्यात त्यामध्ये मोकोका लावण्याची आवश्यकता आहे. मोका तुम्ही लावणार का? आणि हे सर्व रॅकेट शोधून काढत असताना या रॅकेटचा सूत्रधार जो आहे दिल्लीत, महाराष्ट्राची पोलीस जाऊन त्या पद्मश्री मिळवलेल्या डॉक्टरला अटक करणार का?
1,00,000 रुपयाच्या कर्जाकरता 1 एकर जागा दिली, ₹1,00,000 परत केले, त्याच्यावर जो व्याज परत केलं तरी या सावकारांची हाव संपत नाही। ही गुन्हेगारी आहे। हे केवळ लोन देणं आणि कर्ज वसुली असं नाहीये, ही गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक आहेत खोतकर साहेबांना बोला। आणि त्यामुळे यांच्यावर मोक्का लावणार का, हा माझा पहिला प्रश्न होता, त्याचं कृपया उत्तर द्या। विशेष न्यायालय स्थापन करून या सगळ्या प्रकरणातल्या लोकांना शिक्षा करण्याचं काम सरकार करणार का, आणि हे जर का परवानाधारक सावकार असतील तर त्यांचे परवाने सरकारने रद्द केले का? जे हे 6च्या 6 व्यक्ती परवानाधारक त्या ठिकाणी सावकार नव्हते, त्याच्यामुळे बाब अजून गंभीर आहे। या अनुषंगानं त्यांच्यावर कारवाई करण्याकरता ऑलरेडी SIT त्या ठिकाणी गठीत करण्यात आलेली आहे। SIT गठीत झाल्यानंतर सखोलपणे हा प्रकरणाचा तपास त्या ठिकाणी चालू आहे आणि याचं पाळमुळं फक्त आपल्या राज्यात नसून राज्याच्या बाहेर देखील आहे आणि देशाच्या बाहेर देखील आहे। त्याच्यामुळे सर्व प्रकरण जेव्हा हातात येईल तर निश्चितपणे आपण त्याच्यावर कठोरातली कठोर कारवाई करू। का ह्या संदर्भात लावता येईल का, तर निश्चितपणे ह्या सर्व प्रकरणामध्ये एवढं मोठं इन्व्हॉल्वमेंट असल्यामुळे, वेगवेगळ्या व्यक्ती गुंतल्या असल्यामुळे कायद्यातल्या तरतुदी बघून तो देखील निर्णय घेण्याचा विचार करण्यात येईल। तर रोहित पवार मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत। DGCA विरोधात ते तक्रार नोंदवणार आहेत आणि त्याकरता ते मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेत। त्याची दृश्य आपण बघतोय। त्यांनी सभागृहामध्ये असे म्हटलं होतं की मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये, मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये मी जाणार, त्याची दृश्य आहेत ही। DGCA विरोधात ते तक्रार नोंदवणार आहेत। आपण थेट बोलूया आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील यांच्याशी। सुस्मिता, काय अधिक सांगाल? पोचलेले आहेत रोहित पवार मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात। खरं तर रोहित पवार यांच्यासोबत अमोल मिटकरी सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत, क्षीरसागर सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत, संदीप क्षीरसागर सुद्धा पोहोचले। त्यामुळे एकूणच काय तर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचे प्रमुख लोक हे या ठिकाणी मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यासाठी, FIR नोंदवण्यासाठी पोहोचलेले आहेत। 5 FIR यामध्ये नोंदवण्यात यावे अशा पद्धतीची मागणी थेट काही वेळापूर्वी रोहित पवार यांनी बोलून दाखवलेली होती। हा अपघाती घातपात याचं सखोल चौकशी होत असताना DGCAवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात यावा, VSR कंपनीवरती कारवाई करत असताना इतर सर्व त्यांच्या एअरलाईन्स सुद्धा बंद करण्यात याव्या, त्याचबरोबर एका अज्ञात व्यक्तीवरती सुद्धा गुन्हा नोंदवण्यात यावा अशा पद्धतीची मागणी रोहित पवार यांनी केल्याचं पाहायला मिळतंय। या मागणीला धरूनच अमोल मिटकरी हे सुद्धा रोहित पवारांसोबत आता थेट मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले। आपण बघतोय मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये वरती ते स्वतः संवाद साधत आहेत। साधारणपणे या संपूर्ण गुन्हा नोंदवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात कधीपर्यंत होते, कशा पद्धतीने गुन्हे नोंदवले जातात हे बघणं महत्त्वाचं आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये रोहित पवार यांनी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येण्याची गरज आहे। सुरक्षेच्या बाबतीत उपाययोजना कशा पद्धतीने केल्या जातात याविषयी सुद्धा बोलताना महत्त्वाचं म्हणजे गुन्हे नोंदवले पाहिजेत आणि या गुन्ह्यांची सखोल चौकशी करत असताना एका अज्ञात व्यक्तीचा सुद्धा उल्लेख केलेला आहे आणि त्यामुळेच हा संपूर्ण प्रकार एका वेगळ्या दिशेने वळतोय का असं सुद्धा म्हणावं लागेल। कारण सुरुवातीला राजकारण नको असं म्हटलं जात होतं, या संपूर्ण विषयात अपघाताचं राजकारण नको असं स्वतः राष्ट्रवादीने म्हटलेलं होतं, परंतु आता ज्या पद्धतीचे DGCAचं वर्तन आहे त्यानंतर ही कारवाई होते। यातनंच एक गोष्ट स्पष्ट होती की सखोल तपास होणं अपेक्षित आहे आणि त्याकरता FIR ही मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्याची प्रक्रिया स्वतः रोहित पवार यांच्या उपस्थितीत सुरू होणार आहे। नक्की सुस्मिता, धन्यवाद माहिती दिली त्याबद्दल।